गणपतराव पुलोडे, भगवानराव पासलकर, भाऊसाहेब देवाडे, अकबरभाई पठाण, उज्ज्वलाताई शेवाळे, वैष्णवीताई चतुर, किशोर शेठ दांगट, रघुनाथ लेंडे, अशोकराव घोलप, प्रदीप वळसे पाटील, फिरोज पठाण, गणेश कवडे, संजय पानसरे, अशोक डुमरे, गुलाब शेठ नेहरकर, अतुल भांबरे, बाळासाहेब खिलारी, सुप्रियाताई लेंडे, स्वरूपाताई विधाटे, गौरीताई बेनके, आरती ढोबळे, मेधाताई काकडे, संगीताताई वाघ. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ज्यांनी इथं पक्षप्रवेश केला अनेक कार्यकर्ते आहेत, परंतु त्यातले प्रमुख अभिजित शेरकर, आनंद भगत, मनोहर हांडे, सुवर्णाताई धोंडकर, नयनाताई तांबे, सचिन तांबे, संगीताताई हांडे, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं यथोचित सत्कार करण्यात आला, ते आपल्या सगळ्यांचे मान्यवर शिवाजीराव कृष्णाजी हडवळे मामा, त्यांच्या सुविद्य पत्नी वेणुबाई, त्यांचं सर्व हडवळे परिवार, तसंच यशवंत गौरव पुरस्कार म्हणून ज्यांचा मानकरी म्हणून इथं यथोचित सत्कार करण्यात आला ते ह.भ.प. तुळशीराम महाराज सरकटे, इंजिनियर श्री शिवाजीराव चाळक, श्री द.स. काकडे, श्रीयुत बबनराव हडवळे, आपल्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन महादू शेठ वाघ, त्याच्यामध्ये उपस्थित असणारे त्यांचं सर्व संचालक बोर्ड, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माझे सहकारी, पत्रकार मित्र, जमलेल्या वेगवेगळ्या गावचे सरपंच, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवसांनी मी राज्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची स्वीकारल्यानंतर आपल्या परिसरामध्ये आलोय. त्याच्याबद्दलचं थोडं बहुत काही सांगण्याचं काम स्वतः दिलीपरावांनी, अतुलनी आणि बाकीच्या काही सहकारी मित्रांनी, गणपतरावांनी वगैरे केलं. मी आज अनेक कार्यक्रमाच्या करता सकाळपासून जुन्नरच्या परिसरामध्ये आहे आणि याच्यानंतर पण मला एक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे आणि नंतर एक दोन ठिकाणी जाऊन नंतर मी जाणार आहे. आज मी इथं येत असताना महादेव शेठ वाघ आणि त्यांच्या कुटुंबियांनी हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं उभारलेल्या एकात्मिक कोल्ड पॅकेज हाऊसचं, कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन मी सुरुवातीला केलं. त्याच्यामध्ये उद्या 26 जानेवारी देशाचा प्रजासत्ताक दिन, आपल्या सर्वांना उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या देखील सुरुवातीलाच मनापासून शुभेच्छा देतो. आज सगळ्यांना आपापल्या पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये जावं लागतं, त्याच्यामुळे दिलीपराव देखील बुलढाण्याला जायला 5-6 तास लागतात आणि उद्या राज्य सरकारच्या वतीनं, शासनाच्या वतीनं त्यांना तिथं झेंडावंदन बुलढाण्याला करायचं आहे. मला उद्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना त्यांनी जिल्ह्याच्या वतीनं झेंडावंदन पुण्यामध्ये करायचं आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण हे काम करत असतो, परंतु हे सगळं करत असताना इथं मी आलो आणि पिंपळवंडीच्या परिसरामध्ये या शहराच्या गावच्या वैभवामध्ये भर घालणारी एक फार चांगली वास्तू यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेने उभी केलेली आहे. महादेव शेठ आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मी बारकाईनं बघितलं, काम पण चांगलं झालेलं आहे, पतसंस्था उत्तम चाललेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये काका कोयत्या